जय श्रीनिवास जय वेंकटेश वृषशैलनाथ श्रीपद्मनाभ वैकुंठनाथ जय विष्णुतेज राजाधिराज कव जय 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 देवादिदेव जय वासुदेव श्रीरामचंद्र जय कल्किरूप शौरीश मोदन देवी निनाद जय 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 वरदा वेदासारो रक्षितारं जगत्प्रभुं श्रीमद्वरदराजेन्द्रं चिंतेहं दिवानिशं आमगेले आराध्य देव वरदराज ವೆಂಕಟರಮಣಾಲು तशीच आमगेले संस्थान आराध्य देव व्यास रघुवते नरसिंहालो तशीच आमगेले वरदराजाक हांगा प्रतिष्ठापन केलेले माधवेंद्र तीर्थ स्वाम्याले उडगास कोडनो आमगेले कार्तिक पुनवे विषयारी उत्तर उलोचक देवालय गी नीचे पावता तशें आमगेले मलगार फुलेना हे भरपूर क्षेत्रांत आमगेले मलगडेನ ದೇವಾಲಯ ಆರಾಧನೆ ಕೊರ್ನ ile तशीच 1742 ಇಸ್ವಿಂತು ಮಾಧವೇಂದ್ರ ತೀರ್ಥ ಸ್ವಾಮ್ಯನ ಆಮಗೆಲೆ ವರದರಾಜಾಕ ತಂಗೆಲೆ ಅಸಲ್ಸತೆ ವರದರಾಜಾಕ ಗುರುಪುರಾಕ ಅನುಗ್ರಹ ಕೊರ್ನು ಹಂಗ ಪ್ರತಿಷ್ಠಾಪನೆ केलो ताजी पुढे जाल्यार हांगा ವೆಂಕಟರಮಣಾಲೆ 85 वर्साचे इतिहास असिलते देवस्थान तदनंतर माधवेंद्र स्वाम्यान हांगा वरदराजाक प्रतिष्ठापन करून दिल्लो तदनंतर हांगा देवदर्शन एक प्रसिद्ध जावन आशिल्लें देवदर्शनारी एक नोडी दिली कसा म्हळ्यार फुडें हे स्थळारी देव हांगा वयसून आशिल्लो देव वर्सा एक दिसाक वनभोजनाक ते वचून पयशेक इज्जी पावता आसा तशें जाल्यार ते एक कार्तिक पुनवेचे वनभोजन ते जावका म्हणून ते काळभैरवाले आवेशारी नोडी जाली जाल्यार हे स्थळ फुडें प्राकांत हांगा ವೆಂಕಟರಮಣ ಹಂಗ ಆಸಿಲ್ಲ ತದನಂತರ 85 ವರ್ಷ पुढे ताका गावांत व्हरून प्रतिष्ठापन करून ते नित्य पूजन करता आशिल्ले तदनंतर हे जागो एक वेळीपेट्टू गुलताचे अधीन आशिल्ले तर देवदर्शनाक सांगतरी तांकां हे जागो देवाक सोडून दिवका आनी ते वर्सा एक दीस देव कार्तिक पुनवेक येवन सकाळी येवन रात्री पर्यंत ते बैसून पयशेक इज्जी पावता म्हणून देवदर्शनाक सांगिल्ले प्रकार तांणी कशें की एक सोंडीचे ಸ್ವಲ್ಪ एक नमुने अडचण दिली जाल्यार देवान तांकां प्रेरेपण करून तदनंतर तांणी सोडून दिले जाल्यार तांणी एक शरत दवरलेलो आमी देवाक जागो सोडून दिल्यार आमकां कसो माहोल दिताची जाल्यार तांकां सुरवेज प्रसाद दिवका म्हणून तांगेली एक इच्छा आशिल्ली जाल्यार देवदर्शनार सांगिल्लें कशें म्हळ्यार तशें जायना हांगा आमगेले 10 जणांक प्रथम प्रसाद जाल्यार देवदर्शनार सांगता कशें म्हळ्यार त्या दिसा मटाक तांकां ते नाल्ल केळ्याचे गडी प्रसाद तांकां पुरा तांकां दिवचो पूण देवदर्शनारी नोडी जाली तदनंतर हांगा वनभोजन प्राप्त जावन हांगा वर्सा एक दिसाक देव येवन मध्यान काळात त्या देवस्थानांत पूजन की महापूजन जावन देव भायर व्हरून वनायन बसता प्रार्थना जाता श्री गुरुभ्यो नमः सर्वेभ्यो देवेभ्यो नमः सर्वेभ्यो ब्राह्मणेभ्यो नमः प्रारंभकाले निर्विघ्नमस्तु शुभं शुभनमस्तु इष्टदेवता कुलदेवता सुप्रसन्ना व्रता
सायंकाळी दात्री हवन दात्री मुलाक दामोदर पूजन जावनो दात्री हवन तशीच भगवत पूजन जावनो तेव्हा प्रसन्न पूजन वनभोजनांतू तदनंतर हांगा एक आईले महाजनानं उपास केलेले ना एक दात्री बळी करचे होड एक हंग चोललेले रिवाज त्या प्रकार ते दात्री 4 जण नाही हंगा वाणकी हा बाल वृद्ध असाची त्यांनी उपास केलेले ना दात्री ह मुला थोचनो 3 सुत्तू बली प्रदान ಕೊಟ್ಟೆ तदनंतर रात्री काळाक पंगा पूजन जावनो देवान बाय तोरनो वळतायला ते हिंगला बस स्टँडाला सिलते एक देवाक पोरिंग म्हणटाची ते एक काटी करताची ते देवान पैसे छाती पे सरीची दृष्टी गरुडाची ते देवदर्शनाचे मुद्रा मूलमुद्रा ते उपवास देवस्थानावरतरी ते वरदराजा पूजन जावनो ते तुलन भांडी पुनर त्या उत्सव देवासीलकडे येवनो ते देवाक दीप नमस्कार पुरस्कार जावनो पूजन जावची तदनंतर जेव भांडीर बैसनो भांडी उत्सव जावनो 10 जनाले कुरिंदा उत्सव चलचो ते कुरिंदा उत्सव जास्तरी देवाक प्रकारांतो प्रकारोत्सव तदनंतर देव पुनः सिंहासनारूढ जावचे हे वनभोजन दीपोत्सव हंगा चोललेले पद्धती तशीच या वर्षाचे क्रोधीनाम संवत्सराचे वनभोजन दीपोत्सव देवालकी स्वाम्याला अनुग्रहानं खूप विजृंभणेरी जाल्ला आणि मुखावेल उत्सव आसा त्या कसले अडचण येण्याची देवानं स्वाम्यानं अनुग्रह कोरका आणि पेंटेक मात नाही सगळे जगात सगळे पेंटेक श्रेयोभिवृद्धी देणो पाठीपाला रूपून सर्वेशा रक्षण कोण बरे कोण चला असून देव का म्हणून देवाला की स्वामीला की प्रार्थना करून देवाला चरणाक तर्पण कोण अर्पण